इव्हनिंग मित्रांनो, सर्वात पहिल्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आज पवित्र असा रमजान सण, तर सर्व माझे मित्र जे आहेत त्या सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण आपल्या क्लिनिकमध्ये आहोत आणि आज एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, मूळव्याध या विषयावर। मूळव्याधासाठी खूप रुग्ण म्हणजे खूप लोक त्रस्त आहात, पण सांगत नाहीत, लाजून सांगत नाहीत किंवा काही कारणास्तव सांगत नाही। पण मूळव्याध हा रपवण्यासारखा आजार नाही, हा कुठला रोग नाही। सगळ्यात पहिलं आपल्या लक्षात आलं पाहिजे की मूळव्याध हा कुठला रोग नाही आहे। मूळव्याध हा आपल्या लाईफस्टाईलशी जडलेला एक आजार आहे, जो बरा होऊ शकतो, पण त्याची काळजी घेतली तर, आणि काळजी नाही घेतली तर तो वाढू शकतो। त्याचं रूपांतर बगंदरमध्ये, फिशरमध्ये होतं आणि मग ते नंतर अवघड जातं की बाबा हां आता 2 वर्ष आपण लक्ष देत नाही, थोडंसं वेदनाशामक गोळ्या खातो, काहीतरी कोणाकडून तरी ऐकतो आणि तशा पद्धतीची औषधं घेतो आणि त्याला वाढवत राहतो। मूळव्याधचं मूळ कारण म्हणजे तुमचं पोट साफ न होणं, जास्त मसालेदार खाणं। मसालेदार जरी खाल्लं तरी पोट साफ झालं पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे, झोप पुरेपूर झाली पाहिजे, म्हणजे हा मूळव्याधचा त्रास कमी व्हायला सुरुवात होतो। आणि असं कुठलंही औषध रामबाण म्हणलेलं नाही की जे खाल्लं की परत मूळव्याध होणार नाही। सगळ्यात पहिलं हे लक्षात आलं पाहिजे। मी एक डॉक्टर आहे आणि ते तुम्हाला सांगतो की मूळव्याध परत परत होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। पण असं कुठलंही औषध बनलं नाही की हा हे खाल्लं आणि परत मूळव्याध समूळ नष्ट झालं, मी नंतर काही बी खाऊ शकतो, असं नाही। मूळव्याध जर आपल्याला असेल आणि ते जर बरं झालं असेल तर त्याच्या काही पथ्य, त्याचे काही नियम पाळावे लागतात। जसं की पाणी भरपूर पिलं पाहिजे, पोट साफ झालं पाहिजे, झोप आपली पूर्ण झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, आपल्या वजनावर लक्ष दिलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकंदरीत सगळ्या एकसाथ मिळून येतात तेव्हा मूळव्याधचा हा समूळ नाश होतो। आणि मूळव्याध मी अगोदरच सांगितलं, पण हा रोग नाही, हा एक आजार जडलेला आहे आपल्या लाईफस्टाईलशी, आपल्या जीवनशैलीशी संबंधित। तर जर कुणाला मूळव्याधचा त्रास असेल तर आमच्याकडे, मी म्हणलं तुम्हाला रामबाण सांगतोय, पण तो फरक काय, तुम्ही पथ्य पाळली तर आमच्याकडे रामबाण असा औषध मूळव्याधावर आहे, ज्याचे तर रुग्णात 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याचे रिझल्ट भरपूर आहेत। भरपूर लोकांना मी औषधं दिलेत, त्यांना 8 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यामध्ये पूर्णपणे फरक पडलेला आहे। त्यांनी त्यांची लाईफस्टाईल चेंज करायची म्हणजे खाणं बंद करायचं नाही, पण पाण्याचं प्रमाण, जर आपण आज खूप मसालेदार खाल्लं तर आपल्या खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या बी असाव्यात, काही प्रतिनियुक्त पदार्थ असावेत, ताकाचा समावेश असावा, दही असावं, किंवा पाणी भरपूर प्रमाणात पिण्यात यावं, फळ फ्रूट खावे, यामुळं मूळव्याध बरा होतो, चांगल्या पद्धतीने तो आजार जवळपास नष्ट होतो। तर मित्रांनो, मूळव्याधचा कुणालाही त्रास असेल तर त्यांनी मला संपर्क साधा। खूप चांगलं औषध आम्ही आमच्या क्लिनिकवर बनवलेलं आहे मूळव्याधसाठी, आणि खूप साऱ्या लोकांना आम्ही ते दिलं आहे, त्यांच्यावर प्रयोग केले, खूप साऱ्या लोकांना जवळजवळ 100% पूर्णपणे रुग्ण बरे झालेले आहेत। तर मूळव्याधसाठी कुणालाही जर औषध लागत असेल तर माझ्या क्लिनिकशी संपर्क साधा। आम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण गोष्टी करतो, ऑनलाईन पण आम्ही औषधं पाठवतो। तर आमचा मोबाईल नंबर मी प्रत्येक वेळेस सांगतच असतो, पण व्हिडिओच्या माध्यमातून बी टाकत असतो, तरी बी मोबाईल नंबर एकदा नोट करून घ्या, 99 22 99 88 9922995882। तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा अजून अशीच काही हेल्थविषयी माहिती पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। 100% तुम्हाला चांगली हेल्थविषयी माहिती मिळेल। वेट लॉस, वेट गेनचा प्रोग्राम चालू आहे। आपला क्लबचा टायमिंग सकाळी 7:30 ते 10:30 आहे। चंद्रछाया हॅपी अँड हेल्दी क्लब आपला महेश नगरला आहे, एच.ए. ग्राउंडच्या समोर मल्हार बंगल्यामध्ये आहे, आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही तिथं काम करतोय। सध्या आपण वेस्टीजचं काम चालू केलेलं आहे, हे मिनरल ड्रॉप्स आहे वेस्टीजचा। याचे फायदे म्हणजे इन्स्टंट एनर्जी 10 सेकंदात कशी, याचे जर फायदे बघायचे असतील तर हा उद्याच्या व्हिडिओमध्ये या मिनरल ड्रॉप्सबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। याचा काय फायदा होतो आपल्या शरीरावर आणि कसं आपण येणाऱ्या आजाराला थोपू शकतो, जसे की मोठे मोठे आजार, शुगर म्हणा, BP म्हणा, किंवा हार्ट ब्लॉकेज, कॅन्सर, या रोगांपासून सुद्धा हा आपल्याला वाचवायचा प्रयत्न करतो। तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच।